ऑफिस मध्ये खोटे कसे बोलायचं असतं ते शिकवलं रे सोन्या. अरे अक्षय, तू आहेस होय? हॅपी मॅरिड लाईफ माय डिअर फ्रेंड. थँक्यू. मला वाटलं बॉसच. नाही, ते येणारच आहेत, पण त्यांना सलग मीटिंग्स लागल्या रे. म्हटलं तू गोंधळ असशील. बॉस पहिल्यांदा येत आहेत ना तुझ्या घरी. हो हो तू उभा कायस, बस हो ना. हो हो बसतो ना. आणि वहिनींचा पण गोंधळ उडेल. हो. आणि आज मला वीक ऑफ होता, म्हटलं चला जाऊया तुझ्या मदतीला. वा. या जगात इनोसन्स आणि ह्युमॅनिटीचं परफेक्ट मिक्सचर जर कोणी असेल ना तर तू आहेस माझ्या भावा. बस क्या भाई. वहिनी ना? हो वहिनी, तुझ्या तुझ्या वहिनी. वहिनी, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. तुमचा संसार आनंदानं फुलू दे. फुलणार ना, 100% फुलणार. तुझ्यासारखा असा कॉन्फिडन्स देणारा जर मित्र असेल तर संसार नाही तर काय झेंडू फुलणार. बरं, मी इथं तुझ्यासाठी नाही वहिनींसाठी आलोय. हा, अरे म्हणजे बॉस येतील आता, त्यांच्याबरोबर संदीप येईल, अजून कोणी येईल. वहिनीने एकटीला मॅनेज होणार आहे का हे सगळं? त्यांच्या मदतीसाठी आलोय. ओके. अबी, अरे किती सेन्सिबल आहेत रे तुझे मित्र. खरंच नाही म्हणजे बघा ना, काही ओळख नसताना सुद्धा किती काळजी करतात ते माझी. खरंच खूपच छान. पण तू नाव नाही सांगितलंस. वहिनी, मी अक्षय, तुम्ही मला अक्षयच म्हणा. वाव, यांचं नाव अक्षय. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे माझ्या मित्राचं नाव पण अक्षयच होतं. व्हॉट अ कोइन्सिडन्स. काय सांगताय? बरं मला सांगा आता काय काय तयारी करायची आहे, कारण बॉस कधी येतील. बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे खूप तयारी बाकी. म्हणजे मीच गोंधळून गेली. आणि हा अबीर बघा ना, सकाळपासून असाच सोफ्यावर पडून आहे नुसता. मलाच काही समजत नव्हतं. खूप बरं झालं तुम्ही आलात. तुला काय आहे का नाही? अरे कसं मॅनेज करणार त्या सांग बरं. वहिनी, डोंट वरी, मी आलोय ना आता. मी तुमची हेल्प करतो. चला किचन मध्ये. थँक्यू. चला. वहिनी, हा अभ्या आहे ना खरंच काही कामाचा नाही आहे, तुम्हाला सांगतो. पण मी आलोय ना आता, बघा मी तुमची कशी हेल्प करतो. आणि तुमचं किचन मला पूर्ण फॅमिलियर आहे. मी इथं अभ्यासोबत राहायचो ना आधी, तेव्हा त्याला माझ्या हातचं काय काय बनवून खायला घातलंय. वहिनी, तुम्ही एकदा माझ्या हातचं खाऊन बघाच. काय सांगता अक्षय, तुम्हाला जेवण बनवता येतं? नुसतं जेवण? व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचं जेवण बनवतो मी. खरंच तुमची बायको किती लकी असेल ना. बहिणी, ऍक्च्युली माझं लग्न नाही झालंय अजून. हा? मी सिंगलच आहे. काय सांगता अक्षय, तुम्ही सिंगल आहात? पण तुम्ही वाटत नाही हो सिंगल. म्हणजे एकदम असं मॅच्युअर पर्सन सारखं तुमचं बिहेवियर आहे. आमच्या नवरोबालाही शिकवा थोडं. अबीर, तू तू चक्क किचन मध्ये? का मी येत नाही किचन मध्ये? नाही, येतोस ना. खालील्या प्लेट्स ठेवायला, पाणी प्यायला येतोस. वहिनी, मला सांगा तुम्हाला काय खायला आवडेल? खरं सांगू का अक्षय, तुम्ही इतके गोड आहात ना, म्हणजे तुम्ही काहीही बनवा, मला खूप आवडेल तुमच्या हातचं खायला. बरं, मग मी आहे ना आता मस्तपैकी पोहे बनवतो. पोहे? तुम्ही माझ्या हातचे पोहे खाऊन बघा. मला खूप आवडतात पोहे. हा, इकडे. तुम्ही फक्त आता बघाच. अरे सध्या तू कसं काय मध्येच कडवडलास फोन न करता? ए अभ्या, येडायस काय? तुझ्याकडे यायला फोन बी करायला लागते वे? हा, अरे आपली एंट्री यमासारखी असते, एकदम थेट आणि बिंदास. अरे पण फोन करायचा ना. मी जर घरात नसतो तर तुझी गैरसोय झाली असती ना. अरे एवढं काय, परत गेलो असतो. असं कसा रे वेडा तू? अभ्या, आता आत बी बोलवतोस का इथंच लांबड लावतोस? ये ना, ये संतोष, ये आत ये. आईला अभ्या, घर भारी आहे रे बस तुझं. ना, बस बस बस. हा, बसतो काय? बसतो. तू कसं काय अचानक पुण्यात? अरे काय सांगू, तू इकडं आल्यापासून आम्हाला इसरलायस भावा. हो ना. नाही, अरे असं कसं? हा,
हा अरे अख्ख्या कोल्हापूरला बातमी समजली पण तुला काहीच माहित नाही. हो का? कुठली बातमी रे? अरे पवारांच्या मनीषाचं लग्न आहे आज. ते त्याच्या घरचे म्हणले की एकुलते एक पोरगा आहे, हा लगीन आमच्याकडेच पाहिजे, बर बर. त्यासाठी आलतो बघ. काय कुठला आहे मुलगा? पोरग वाकडचा आहे. वाकड आहे? अरे भावा वाकड, हो वाकड आहे, वाकड आहे पुण्यात. आयटीत कामाला आहे तिचा हा, नवरा. वा, वा. तुला पाठवलेली की पत्रिका? हो मला पाठवलेली पत्रिका, बघितली नसेल. हाय का? अरे आमचं मेसेज बघत नाहीस? त्या पोरीच्या बापानं तुला पत्रिका पाठवलेली, तू बघाय नाहीस. निदान आमचं तरी मेसेज बघत जा. हा अरे तुला आता काय सांगू, इतकं काम असतं, इतकं प्रेशर असतं, ते आता व्हॉट्सअप बघायचंच बंद केलंय. बरं लग्न सोडून तू इथे कसा काय? काय झालं अभ्या? हा लग्न झालं, हा अक्षता टाकल्या, हा. पहिल्या पंक्तीला जेवायला बसलो भावा. तुला सांगतो जेवणाच्या ताटावरच डुलक्या माराल तुम्ही. मग म्हटलं आपला भाऊ इथं हॉल जवळच राहतोय, म्हटलं जावं भावाच्या फ्लॅटवर आणि डुलकी मारावी. संध्याकाळी जाता येईल ना मग कोल्हापूरला परत. म्हणजे तू आता इथं झोपणार आहेस? हा अभ्या काय झाले, जेवण लई मसालेदार होतं रे. तुला सांगतो अभ्या, एवढं दाबून जेवलोय, लई जेवलोय दाबून. त्यामुळे की नाही माझी सिच्युएशन जरा आउट ऑफ कंट्रोल झाल्या. नाही नाही झोप, काही हरकत नाही. पण काय आहे का तू बाहेर जाणारस का अभ्या? हा म्हणजे बाहेर असं नाही. काय झालं अभ्या. तुझं? बॉसची मीटिंग संपली आहे, येत आहेत ते थोड्या वेळात. मीटिंग सुद्धा आताच संपायची होती. अभ्या त्याची काय ओळख बिळख करून दे की. ओळख? अरे तू ह्याला नाही ओळख? नाही नाही मीच करून घेतो ओळख. हा मी अक्षय, हा. याच्यासोबत ऑफिसमध्ये काम करतो. नमस्कार, मी संतोष. काय आहे, लहानपणी आम्ही दोघं एकत्रच होतो कोल्हापूरला. 7वी नंतर साहेब पुण्याला आले आणि मी कोल्हापुरातच असतोय. वा वा, मला तुमची भाषा आहे ना खूप आवडते. खरं सांगतो तुमच्या भाषेत ठसका आहे. लय आवडते राव तुमची कोल्हापुरी मला. अहो हायच कोल्हापुरी भाषा भारी. बरं कधी आलायचं का नाही कोल्हापूरला? तुमच्या मित्रानं बोलवलं तर येणार ना आम्ही. ए अभ्या हे काय बरोबर नाही हं. एवढा जवळचा दोस्त आणि तू कोल्हापूरला बोलवायला नाही सोय त्यासनी. तुम्ही एक काम करा, गणपतीला या कोल्हापूरला. गणपती एन्जॉय करू आपण मस्त. महाद्वार रोड फिरवतो तुम्हाला आणि नंतर का नाही तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारू. तांबडा पांढरा मला एवढे दिवस झाले ट्राय करायचा आहे. तांबडा पांढरा एवढ्या रील्स बघितल्यात इंस्टाग्रामवर, ते बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय. आहो तो विषय हायच तेवढा भारी. तुम्ही या कवा येणार असं सांगा, मस्त तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारू. अस्सल मटणाची चव खायला देतो तुम्हाला कोल्हापुरात. चालेल चालेल नक्की नक्की. बरं तुम्ही गप्पा मारा, मी जरा वहिनींना मदत करतो. चालू दे तुमचं. अरे आई ए अभ्या यो काय विषय? हा ते वहिनी काय तर त्यो बोलत होता ना. तुला काय विचारायचंय कळतंय मला.